नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे आपल्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, पायाभूत किंवा मूलभूत राशी आहेत, त्यांचं प्रमाणीकरण कोण करतं आणि कुठे केलं गेलेलं आहे. पॅरिसमध्ये एक इंटरनॅशनल मोजमाप करणाऱ्या संस्थेचं मुख्यालय आहे आणि तिथे या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. हे दोन भाग आहेत बाळांनो. ते आपल्या आता कमी झालेल्या सिलेबस मध्ये तुम्ही स्वतः करायचं आहे. ग्रेट सायंटिस्ट आणि याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज अन ॲटॉमिक क्लॉक, वेअर इज इट केप्ट, वगैरे वगैरे. आता आपण पुढे जाऊयात. ऑब्झर्व अँड डिस्कस. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन वाय दे आर रॉंग. इथे एक 2, 3, 4 आणि 5 मोजमापाच्या पद्धती दिलेल्या आहेत. यापैकी कोणत्या पद्धती चुकीच्या आहेत आणि का, याचं उत्तर आपल्याला विचारलंय, म्हणजे चर्चा करायला सांगितलंय. बघा, अर्थातच पहिल्या पद्धतीमध्ये हे मेजरमेंट जे आहे, मेथड ऑफ मेजरमेंट ही चुकीची आहे, कारण इथं आपण वीज वापरलेली आहे किंवा सगळ्यांची वीज सारखी येणार नाही. त्यामुळे इथं आपलं जे युनिट आहे ते स्टँडर्ड नाही आणि त्यामुळे ही पद्धत काय आहे, चूक आहे. या पद्धतीमध्ये हे सेकंड एक्झाम्पल मध्ये बाळांनो जे युनिट वापरलंय आपण आणि साधन पण वापरलेलं जे आहे ते ओके आहे. म्हणजे पट्टी आपली स्केल आहे, पण इथे आपण पट्टी चुकीच्या पद्धतीने आपली ही रेषेची म्हणजे रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी लावलेली आहे. ती इथून लावायला पाहिजे होती, ती मधूनच लावली. त्यामुळे इथं मोजमापाचं साधन आणि युनिट स्टँडर्ड असलं तरी आपली पद्धत चुकलेली आहे. त्यामुळे ही मेथड ऑफ मेजरमेंट चुकलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण ग्लासच्या मदतीने पाणी मोजतो आहे आणि ही सुद्धा पद्धत काय आहे, चुकीची आहे. कारण हे काही स्टँडर्ड याच्यावरती मोजमाप किंवा मार्किंग नाही दोन्ही याच्यावरती, आणि त्यामुळे ते चुकीचं आहे. या तिसऱ्या पद्धतीमध्ये मात्र, चौथ्यामध्ये मात्र ॲक्युरेट मेजरमेंट मेथड आहे पहा, एकदम योग्य आहे. त्यामुळे याच्यामध्ये चूक असण्याचा प्रश्नच नाही. ते बरोबर योग्य ठिकाणी पट्टी लावलेली आहे आणि पट्टी सुद्धा स्टँडर्ड युनिट आहे आणि त्याच्या म्हणजे त्याच्यावरचं जे सेंटीमीटर आहे ते स्टँडर्ड आहे आणि त्यामुळे ते योग्य पद्धत आहे. आणि ही सुद्धा योग्य पद्धत आहे मास कम्पेअर करण्याची. एका बाजूला मास आहे, दुसऱ्या बाजूला वस्तू ठेवलेली आहे आणि ती बरोबर बॅलन्स झालेलं आहे आणि म्हणून ही स्टँडर्ड आहे. व्हेरियस मेथड्स ऑफ मेजरमेंट, यापैकी पहिले ही 1, 2 आणि 3 ह्या रॉंग मेथड्स आहेत. याच्यामध्ये 1 आणि 3 मध्ये आपलं युनिटच चुकीचं आहे, म्हणजे स्टँडर्ड नाही. दुसऱ्यामध्ये युनिट स्टँडर्ड आहे पण आपली पद्धत चुकलेली आहे. अचूक पद्धतीने आपण ते मोजमाप केलेलं नाही. ठीक आहे. आता असं इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. ॲक्युरेट मेजरमेंटचं काय इम्पॉर्टन्स आहे किंवा काय महत्व आहे, अचूक मापनाचं काय महत्व आहे. जर अचूक मापन नाही केलं तर काय नुकसान होऊ शकतं. तर अर्थातच तुम्हाला माहिती आहे, हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. मेजरमेंट किती ॲक्युरेट पाहिजे हे कशावर ठरणार असतं, की मापन आपण कशासाठी करतोय, कोणत्या गोष्टीसाठी आपण मापन करणार. म्हणजे जसं की समजा आपण 100 किलो तांदूळ मोजत असू आणि 1-2 ग्रॅम सोनं मोजत असू, तर आपल्याला सोन्याचं मोजमाप अधिक ॲक्युरेट आणि काळजीपूर्वक करायला पाहिजे. तांदळाच्या मध्ये काही ग्रॅम मागे पुढे झाले तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे थोडक्यात कशासाठी मोजमाप करणार याच्यावर सुद्धा ते किती ॲक्युरेट पाहिजे आणि योग्य पद्धतीने करायला पाहिजे हे डिपेंड असतं. अकॉर्डिंगली अन अप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी युज्ड फॉर द मेजरमेंट. आणि अर्थातच त्यामुळे आपण योग्य प्रकारचं डिव्हाइस म्हणजे साधन वापरतो मेजरमेंटसाठी. म्हणजे सोनं आणि राईस हे एकाच युनिटमध्ये आपल्याला मोजायचं आहे, किलोग्रॅम ग्रॅम मध्ये. पण अर्थातच दोघांची डिव्हाइस सारखी असतात का. सोने मोजण्यासाठी अत्यंत अचूक डिव्हाइसची गरज आहे आणि तांदूळ मोजण्यासाठी सोन्या इतकी अचूक डिव्हाइसची काही गरज असत नाही. म्हणजे थोडक्यात गरजेनुसार कोणतं डिव्हाइस वापरायचं म्हणजे साधन वापरायचं हे सुद्धा आपण ठरवत असतो मापनासाठी. मेजरमेंट ऑफ द सबस्टन्स दॅट आर precious of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately. म्हणजे meticulously
आणि ॲक्युरेटली. जेव्हा एखादी मौल्यवान किंवा किमती वस्तू आपण त्याचं मोजमाप आपण करत असतो, तेव्हा ते अधिक काटेकोर आणि अचूक आलं पाहिजे. म्हणजे अ, एकदम काटेकोरपणे केलं पाहिजे आणि ॲक्युरेटच यायला पाहिजे. त्याच्यात त्रुटी असता कामा नये. कारण छोटीशी त्रुटी सुद्धा खूप मोठं नुकसान करू शकते. जसं की आपण सोने मोजत असतो आणि त्याच्यामध्ये 1 ग्रॅमची जर त्रुटी राहिली, तर आजचा विचार केला तर आपण जवळ-जवळ ₹5,000 नुकसान काय होऊ शकतं ग्राहकाचं किंवा जो को विक्रेता आहे त्याचं होऊ शकतं. सो मेटिक्युलसली ते काटेकोर असायलाच पाहिजे आणि ॲक्युरेट गरजेचं आहे. ड्यू टू advancement in technology, devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time, and temperature are available now. आता एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे अंतर, मास म्हणजे वस्तुमान किंवा वेळ, टेम्परेचर या गोष्टी आपण अत्यंत अचूक मोजू शकतो. त्यात अजिबात त्रुटी राहत नाही. जसे की फॉर एक्झाम्पल डिस्टन्स अँड टाइम इज कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट कॉम्पिटिशन. खेळ जेव्हा असतात तेव्हा त्याच्यामध्ये अंतर आणि वेळ या 2 गोष्टीला अत्यंत महत्व आहे. अत्यंत काटेकोरपणे ते त्याचं मोजमाप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, की 100 मीटरची जी शर्यत असते किंवा रेस असते त्याच्यामध्ये काही सेकंदाच्या 200-300व्या भागामध्ये स्पर्धकामध्ये अंतर राहत असतं आणि त्यामुळे ते अंतर आणि ते टाईम आपल्याला एकदम ॲक्युरेट मोजण्याची गरज असते आणि आपल्याकडे तशी आता टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपण सेकंदाचा 1000वा भाग सुद्धा लोकं मोजू शकतात घड्याळाच्या विशिष्ट प्रकारच्या मदतीने. मास ऑफ गोल्ड सोन्याचं वस्तुमान मी तुम्हाला सांगितलं. बॉडी टेम्परेचर सुद्धा अचूक मोजायला पाहिजे. 3-4 डिग्री सेल्सिअसमध्ये जर आपलं डिव्हाइस चुकीचं दाखवायला लागलं तर आपल्याला विशेषतः रोगाचं निदान वगैरे करताना खूप मोठी अडचण होऊ शकते. पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपण डिस्टन्स, टाईम, मास, टेम्परेचर या गोष्टी खूप अचूकपणे मोजतो आहोत. आणि आता बघा मेजर कॉजेस ऑफ एरर इन मेजरमेंट. असं जरी असलं तरी मेजरमेंटमध्ये काही एरर्स येऊ शकतात म्हणजे त्रुटी राहू शकतात. आता त्या कशामुळे राहतात तर 2च मेन कारण आहेत. वरती आपण पाहिलीच आहे. पहिलं बघा नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस. योग्य डिव्हाइसचा वापर केला जात नाही. योग्य साधनच वापरलं जात नाही. जसं की लांबी मोजण्यासाठी आपण स्केल वापरला पाहिजे. त्याऐवजी जर आपण वीज किंवा हाताचा वापर केला तर काय ते अचूक येणारच नाही. म्हणजे चुकीचं साधन वापरणे, योग्य साधनाचा वापर न करणे यामुळे आपल्या मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतो. आणि नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली. कधी-कधी डिव्हाइस योग्य असतं, ॲक्युरेट असतं, पण त्याचा वापर कसा करायचा किंवा कशा पद्धतीने करायचा आपल्याला माहीतच नाही. जसं की लांबी मोजायची असेल तर पट्टी कुठे लावायची या उदाहरणामध्ये आपण बघितलं, की इथे आपलं डिव्हाइस चांगलं आहे, पण मेथड ऑफ यूज प्रॉपर यूज नाहीये त्याचा आणि त्यामुळे आपण अचूक मोजमाप करू शकत नाही. नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस आणि नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली यामुळे एरर्स येतात आपल्या मेजरमेंटमध्ये. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स अदर दॅन दिस. याशिवाय आणखी कशामुळे एरर्स येऊ शकतात याची यादी तुम्हाला करता येईल. बरेच गोष्टी त्याला कारणीभूत असतात. तुम्ही जिथं मोजमाप करताय तिथल्या हवेचा वेग आहे किंवा टेम्परेचर आहे. या गोष्टी पण कधी-कधी तुमच्या डिव्हाइसच्या कॅपॅसिटीवर परिणाम करू शकतात. सो या गोष्टी तुम्ही बरीच यादी कराल, माहिती मिळवायचा प्रयत्न करा. डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर्स ऑफ पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट्स. पेट्रोल पंपावर जे रीडिंग दिसतं त्याप्रमाणे आपल्याला खरंच तेवढं पेट्रोल मिळतं का? टू इन्शुअर दिस इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट अ स्टँडर्ड मेजर्स फ्रॉम टाइम टू टाइम. आता ते तेवढंच मिळतंय का? त्या पाईपमधून 2 लिटर म्हणजे 2 लिटर येतं का? त्यासाठी ते वेळोवेळी 2 स्टँडर्ड मेजर्स आपलं जे डिव्हाइस आहे त्याच्या मदतीनं ते स्टँडर्ड करून घेतलं जातं. त्यात काही कमी जास्तपणा असेल तर तो ॲडजस्ट करून घ्यावा लागतो त्यांना. दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. यालाच काय म्हणायचं? स्टँडर्डायझेशन म्हणायचं, प्रमाणीकरण म्हणायचं. म्हणजे काही वेळेला डिव्हाइस वापरून त्याच्यामध्ये त्रुटी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे ती विशिष्ट कालावधीनंतर ठराविक इंटरव्हल नंतर चेक करण्याची गरज आहे स्टँडर्ड मापाच्या मदतीने. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स अँड मेजर्स युज्ड इन द मार्केट. याच पद्धतीनं मार्केटमध्ये वापरले जाणारे वेट्स जे आहेत, वजन आहेत, मापं आहेत, त्यांचं वेळोवेळी स्टँडर्डायझेशन गरजेचं असतं. कारण त्यांच्या वापरामुळे त्याची झीज होत असते, आदळआपट होते. त्यामुळे समजा व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला तेल वगैरे 1 लिटरमध्ये मोजून देणारी जी साधनं आहेत त्याला एका बाजूने ते चेपलं वगैरे तर कमी राहणार ना. किंवा जे वजन आपण वापरतो आहे
मास कम्पेअर करायला त्याची झीज होते, ते आदळआपट झाल्यामुळे एखादा तुकडा कमी जास्त होऊ शकतो आणि त्यामुळे वेळोवेळी त्याचं स्टँडर्डायझेशन गरजेचं आहे. व्हाईल बाईंग थिंग्स ॲट ग्रॉसरी शॉप, जेव्हा तुम्ही दुकानावरती वस्तू खरेदी करता द व्हेजिटेबल मार्केटमध्ये, रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स टू डू सो. तर या गोष्टी पुढे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही आपल्या पालकांना नक्की सांगायला हरकत नाही. जेव्हा तुम्ही खरेदी करता त्यावेळेला, डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ द स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर्स. वजन मोजमापाचा एक डिपार्टमेंट आहे, म्हणजे विभाग आहे. त्या विभागामार्फत त्या तराजूवर स्टँडर्डायझेशनचा एक स्टॅम्प असतो, तो लावलेला पाहिजे, म्हणजे शिक्का मारलेला असायला पाहिजे. इज द बॅलन्स स्टेबल, इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट. बॅलन्स स्थिर पाहिजे जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करताय तेव्हा, तराजू असेल तर, आणि तो पॉइंटर आहे तो सरळ उभा राहिलेला पाहिजे. तो असा इकडे तिकडे जर म्हणजे हलत असेल तर ते वजनामध्ये दोष आहे, आणि त्यामुळे तुम्ही या गोष्टी सांगायला हरकत नाही. इज द वेट मेड ऑफ मेटल आणि हाऊ इज द बॅलन्स हेल्ड, म्हणजे माप धातूचंच आहे का, हे महत्वाचं आहे. आणि तराजू कसा धरलेला आहे, म्हणजे धरण्याची पद्धत सुद्धा, विशेषतः भाजीवाले असतात त्यांचा तराजू धरण्याची पद्धत. आता नाव डे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आर देअर, आपण तरी सुद्धा तराजूवाला बॅलन्स धरणं एक स्किल आहे, आणि ते जर योग्य नाही धरलं तर आपल्या वजन मापामध्ये त्रुटी येऊ शकते. हॅज द अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टेम्पर्ड विथ, काही वेळेला त्या जी तराजू असते त्याच्या खालच्या बाजूला, पारडी असतात त्याच्या खालच्या बाजूला काही वस्तू चिकटवणे किंवा त्याचं टेम्परिंग केलं जाऊ शकतं. ही गोष्ट सुद्धा आपण बारकाईनं बघायला पाहिजे वस्तू खरेदी करताना. अर्थातच सर्व ठिकाणी काही अशा प्रकारच्या गोष्टी होतात असं नाही, पण वजन माप किंवा आपण वस्तू खरेदी करताना या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. ठीक आहे बाळांनो, आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. हा जो भाग आहे, म्हणजे टू प्रिव्हेंट कन्झ्युमर्स फ्रॉम बिंग चीटेड, हा जो भाग आहे इकडचा, सॉरी, हा तो तुम्ही स्वयं अध्ययनासाठी हे सगळं करायचा प्रयत्न करा. हे सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे, म्हणजे पाणी मोजण्याचं जे युनिट आहे त्याच्याबद्दलचं, गॅलन, टीएमसी वगैरे. तुम्हाला माहिती आहे आपलं कोयना डॅम 105 टीएमसी, 105 टीएमसीचा आहे. 105 टीएमसी म्हणजे किती पाणी, याचं कॅल्क्युलेशन इथं दिले, म्हणजे 1 टीएमसी म्हणजे किती, मग त्याच्या दृष्टीने 105 तर तुम्ही काढा. माय फ्रेंड्स न्यूजपेपर्स, हा सुद्धा भाग तुम्ही स्वतः करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.